तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कॉम्प्युटर एज्युकेशनवरती. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 21 बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या मित्रांना मदत करायची असेल इरा सोडवण्यामध्ये, तर या व्हिडिओला त्यापर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी शेअर करा, जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर चला तर मग सेशन नंबर 21 बघूया. यामधून जी लाईव्ह प्रॅक्टिस आहे ती ओपन करा. टायपिंग प्रॅक्टिस तुम्ही सॉल्व करून घ्या. आपण जे आहे ते डायरेक्टली आता सेल पाथ लर्निंग बघूया. याच्यामध्ये नुसतं फक्त 2 स्टेप्स आहेत. तर स्टार्ट करा आणि 2 स्टेप्सपैकी पहिला प्रश्न बघा. नवीन डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून तुम्ही डॅश डॅश पर्याय निवडाल, ठीक आहे. तर इमेज बघूया. आता नवीन जे डॉक्युमेंट आहे ते ओपन करण्यासाठी आपल्याला फाईल टॅब म्हणजे ऑप्शन नंबर ए हे करावे लागेल. तर त्यासाठी आपण ओपन करू शकतो डॉक्युमेंट फाईलमधून. तर ऑप्शन ए आपला आन्सर आहे. क्लिक करा. नेक्स्ट बघा, समोरचा प्रश्न आहे आपला, तुम्ही डॅश डॅश टॅबवर क्लिक करून डॉक्युमेंट सेव्ह करू शकता, ठीक आहे. तर हे बहुतांश वेळा आलेला प्रश्न आहे. तर ते म्हणजे फाईल टॅब. तर फाईल टॅबवरती क्लिक करा आणि सबमिट करा, ठीक आहे. आता बघा, आपण इथं सेल पाथ लर्निंग सोडवलेली आहे सक्सेसफुली. यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन इथं बघायचे आहे, ठीक आहे. तर नॉलेज चेकवरती क्लिक करूया आणि स्टार्ट एक्झाम आणि इथं नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या क्लासेसमध्ये असता तेव्हा रनिंग नोट्स घेण्याचे फायदे ओळखून निवड करा, ठीक. तर त्याचा ऑप्शन आहे बघा, पाठ सहज आठवण्याकरिता तुम्हाला मदत होते. नंतर जे सेकंड नंबरचं आहे, माहिती व्यवस्थित मिळण्यास तुम्हाला मदत होते, ते सुद्धा याचा आन्सर आहे. आणि नंतर अभ्यास करण्यास व परीक्षा देण्यास तुम्हाला मदत होते, ठीक आहे. थर्ड नंबरचा ऑप्शनसुद्धा याचा आन्सर आहे. तर याच्यावरती क्लिक करूया आणि हे पहिले तिन्हीसुद्धा आपले आन्सर आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि सेव्हवरती क्लिक करा, ठीक आहे. नंतर बघा, जाता जाता नोट्स घेण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या टेम्पलेट्स योग्य असतात, ठीक आहे. तर त्यांनी इमेज दिलेली आहे. त्यामधून दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा हे आपला आन्सर आहे. त्याच्यावरती फक्त क्लिक करून सेव्ह करूया. यामध्ये नोट्स आहेत. नंतर बघा, एखादे डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरिता पुढीलपैकी कोणता पर्याय ही पहिली स्टेप असते. तर त्यासाठी थर्ड नंबरचं ऑप्शन बघा, सेव्ह ॲज, ते आपली पहिली स्टेप्स असते. नंतर बघा, नोट्स घेण्याकरिता पुढीलपैकी कोणते इव्हेंट्स महत्त्वाचे आहेत असे तुम्हाला वाटते, ठीक आहे. तर त्याकरिता आपल्याला जो ऑप्शन्स आहेत त्यामधून बघा, ते म्हणजे वेबिनार, नंतर करिअर गायडन्स सेक्शन आणि लेक्चर्स, ठीक आहे. तर एक आणि थर्ड आणि जे फोर्थ आहे, ठीक आहे. तर ते असू शकतं त्याचे आन्सर. तर क्लिक करा आणि सेव्ह करूया, ठीक आहे. पहिले तिन्हीसुद्धा आहे आणि सेव्ह करा, ठीक आहे. नंतर बघा, नोट्स घेण्याकरिता पुढीलपैकी कोणती ॲप्स उपयोगी असतात ते ओळखा, ठीक आहे. तर नोट्स घेण्याकरिता आपल्याला कोणची ॲप उपयुक्त आहे, तर ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड. नंतर आपण जे गुगल कीप आहे त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि नंतर एव्हर नोट, ठीक आहे. तर हे तिन्हीसुद्धा याचे ऑप्शन्स आहेत, ॲन्सर्स आहेत. तर सेव्ह करूया. तर बघा, आपण नॉलेज चेकसुद्धा इथं सक्सेसफुली सॉल्व केलेलं आहे. तर एंड एक्झाम करूया इथं आणि एक्झाम एंड करू, ठीक आहे. नंतर बघा, डू इट युअर सेल्फ, तर त्यासाठी स्टार्ट एक्झाम करा आणि इथं नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न आहे, डॉक्युमेंटमध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर्स इन्सर्ट करण्याकरिता इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन ग्रुप आणि पिक्चर्स याचा वापर करा, ठीक आहे. तर हा प्रश्न आपण खूप वेळा सॉल्व केलेला आहे मित्रांनो, पिक्चर्स इन्सर्ट करण्याचा. स्टार्ट एक्झाम करूया. यामधून इन्सर्ट टॅबवरती जा. नंतर आपल्याला सिम्पली पिक्चर्सवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये आहे हे पिक्चर्स. तर क्लिक केला आपण. नंतर जिथं बी तुम्ही इमेज ठेवली असेल, सपोज मी पिक्चर्समध्ये इमेज ठेवलेली आहे, तर इमेज एक सिलेक्ट करा, ठीक आहे. आणि इथं इन्सर्ट करा. तर ती इमेज जी आहे ती इन्सर्ट होऊन जाईल इथं. नंतर जे आहे ते आपला आन्सर सबमिट करा, ठीक आहे. एक इमेज इन्सर्ट झाली इथं. समोरचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा. टेक्स्ट बॉक्समध्ये लो शुगर स्वीट स्नॅक्स टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट बॉक्स ग्रुप याचा वापर करा, ठीक आहे. हा सुद्धा आपण सेम प्रश्न खूप वेळा सोडवलेला आहे.
टेक्स्ट बॉक्स एंटर करण्याचा, एडिट करण्याचा. ठीक आहे. तर सेम तीच प्रोसेस आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करा आणि नंतर इथं ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. आता ड्रॉ टेक्स्ट बॉक्स केल्यानंतर इथं जो टेक्स्ट बॉक्स आहे तो ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. माऊसच्या मदतीनं तुम्ही इथं माऊसचा एक लेफ्ट क्लिक दाबून धरा आणि इथं ड्रॉ करा. ठीक आहे. ड्रॉ केल्यानंतर त्यांनी जो सांगितलं आपल्याला लो शुगर स्वीट स्नॅक्स. ठीक आहे. तर इथं टाईप करूया लो शुगर स्वीट स्नॅक्स. तर जसेच तसे टाईप करा, स्मॉल आणि कॅपिटल वर्ड्स जे आहे त्यानुसार, आणि नंतरच जे आहे ते बाहेर क्लिक करून सबमिटवरती क्लिक करा. ठीक आहे. नंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेली कोणतीही पिक्चर इन्सर्ट करण्याकरिता इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन, ग्रुप आणि पिक्चर्स याचा वापर करा. आता सेम तोच प्रश्न आहे, आपल्याला तोच इमेज इन्सर्ट करावी लागेल किंवा दुसरी डेस्कटॉपवरती इमेज इन्सर्ट करावी लागेल. ठीक आहे. तर बघा, आपल्याला इमेज परत इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि इथं पिक्चर्समधून एक इमेज आपण इन्सर्ट करूया. ठीक आहे. तर इथं पिक्चर्स ग्रुपमध्ये गेलो मी, पिक्चर्स फोल्डरमध्ये, आणि एक इमेज सिलेक्ट करा आणि परत इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा. परत सेव्हवरती म्हणजे सबमिटवरती क्लिक करा. नंतर लास्ट सेकंड प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिम्पल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप आणि टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. ठीक आहे. तर परत आता 30 स्टेप्स आहे, आपल्याला तोच टेक्स्ट बॉक्स घेऊन बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबवरती जा. गेल्यानंतर आता इथं टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करूया. नंतर इथं ड्रॉ टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. सॉरी, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स न करता सिम्पल टेक्स्ट बॉक्स त्यांनी सांगितलेलं आहे, ते सिम्पल टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक केला आपण आणि इथं द बिझनेस प्रपोजल इथं असं टाईप करून घ्या. ठीक आहे. त्यांनी टेक्स्ट सांगितलेलं आहे ना आपल्याला टाईप करायचं, तर ते आपण टाईप करून घेऊ आणि बरोबर टाईप करा, चुका नका होऊ दे यामध्ये. आन्सर आपल्या रिट्रायमध्ये जाऊ शकते नाहीतर. ठीक आहे. नंतर सबमिटवरती क्लिक करा आणि इथं लास्ट प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 4 कॉलम्स असलेलं टेबल इन्सर्ट करा. यासाठी इन्सर्ट टॅब आणि टेबल्स ग्रुप आणि इन्सर्ट टेबल याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. केल्यानंतर बघा, आपल्याला आता त्यांनी टेबल इन्सर्ट करायचं सांगितलं, तर इन्सर्ट टॅबवरती क्लिक करा. यानंतर आपल्याला टेबल ग्रुपमध्ये जायचं आहे आणि टेबलमधून इन्सर्ट टेबल. ठीक आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3 रोज आणि 4 कॉलम्स. ठीक आहे. तर इथं नंबर ऑफ कॉलम जे आहे ते 4 करून घ्या आणि नंबर ऑफ रोज 3. ठीक आहे. तर 3 केल्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करा. आता तो जो टेबल आहे ते इन्सर्ट झालेला आहे इथं बघा, हा तो टेबल आहे. नंतर सबमिटवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपण डू इट युअर सेल्फसुद्धा सॉल्व केलेला आहे मित्रांनो. आता आपलं राहिलेलं आहे प्रोसेस फोलिओ. तर प्रोसेस फोलिओ आपण आता जस्ट वॉच करून घेऊ. तर प्रोसेस फोलिओ मी ओपन केलेला आहे बघा आणि इथं स्टार्ट करूया आणि इथं येस. आता बघा, त्यांनी डिझायर्ड स्किल सेट ते आपल्याला तर व्ह्यू टॅबसुद्धा सांगितलेलं आहे की व्ह्यू टॅब तुम्ही ओपन करा. तर व्ह्यू टॅब मायक्रोसॉफ्ट वर्डमधला जो आहे आपल्याला तो ओपन करावे लागेल आणि नंतरच आपण डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा त्या नावाने की सेशन नंबर इतकं आहे म्हणून. ठीक आहे. जो सेशन आहे आपलं सेशन 21. ठीक आहे. तर इथं बघा, इथं आता आपल्याला टाईम लिमिट आहे 10 मिनटाची, त्याशिवाय सबमिट करता येत नाही. तर 1 मिनटं जरी तुम्ही इथं थोडंसं टाईम स्पेंड केला, नंतर इथं सबमिट बटन जे आहे ते इनेबल होऊन जाईल. तर त्यापूर्वी आपण इथं 1 मिनटं किंवा आपलं जेवढा बी वेळ होईल तिथं सबमिट बटन इनेबल होईपर्यंत आपण इथं टाईम स्पेंड करूया. तर तुम्ही या वर्ड फाईलमध्ये होम टॅब आता सध्या ओपन आहे आपलं. त्यानंतर आपण व्ह्यू टॅब वगैरेसुद्धा ओपन करून बघा, जेणेकरून लवकर सबमिट होईल ते. ठीक आहे. तर इथं आपण थोडासा टाईम स्पेंड करूया. नंतर बघा, आता आपल्याला इथं बघा, इथं सबमिट बटन इनेबल झालेलं आहे. तर क्लिक करा आणि ओके करूया डायरेक्टली. तर परत जर का रिस्टार्टचं इथं ऑप्शन आलं तर रिस्टार्ट करून परत सॉल्व करावे लागेल आपल्याला तो. तर परत तुम्ही सॉल्व करून घ्या, त्याशिवाय पुढे जाणार नाही. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्टली आता पुढे जाऊया. थोडं केल्यानंतर बघा, इथं परफॉर्म स्टेटस आपल्याला परत तो असाइनमेंट सबमिट करावी लागेल. त्यासाठी इथं परफॉर्म स्टेटसवरती इनेबल करूया. ठीक आहे. त्यांनी जे असाइनमेंट सांगितले त्याच्यावरती तर इनेबल करा या बटनला आणि इथं परत नेक्स्टवरती जायचं आहे आणि असाइनमेंट अपलोड करण्यासाठी इथं चूज फाईल करा. ठीक आहे. आता एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काय सांगतो तुम्हाला बघा, एक वर्ड फाईल घ्या आणि फक्त व्ह्यू टॅब ओपन करून ती फाईल सेव्ह करा. ठीक आहे. आता फाईल सेव्ह मी सपोज आता मी डेस्कटॉपवर केली आहे, तर ती फाईल तुम्ही सेव्ह करा डेस्कटॉपवरती आणि ती फाईल इथं चूज करा.
ठीक आहे. काहीच नाही, एक ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्ही फक्त व्ह्यू टॅब ओपन करून ती फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह करा. ठीक आहे. आता मी डेस्कटॉपवरती सपोज सेव्ह केलेली आहे, तर डेस्कटॉपवरती क्लिक करूया आणि ती फाईल आता शोधा यामधून की तुम्ही सेव्ह कुठं केलेली आहे. सपोज आता सेशन नंबर 21, तर ती फाईल इथं सिलेक्ट करा आणि ओपन. आता तुमची असाइनमेंट इथं सबमिट होईल लवकर. ठीक आहे. तर तुमचे काही मार्क्स वगैरे कटणार नाही, सक्सेसफुली तुमचं प्रोसेसफुली जे तिथं सबमिट होईल. ठीक आहे. नंतर बघा सिम्युलेशन क्वेश्चन्स, तर सिम्युलेशन क्वेश्चनवरती क्लिक करूया आणि स्टार्ट एक्झाम. नेक्स्टवरती क्लिक करा. पहिला प्रश्न बघा, चांगली रंग संगती वापरणे खूप महत्त्वाचे असते, म्हणून यूज ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्रीज या निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर अप्लाय करा. ठीक आहे. तर बघा एक निवडलेला आपल्या इथं त्यांनी टेक्स्ट आहे, युजेस ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्रीज. तर त्याचा फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी फॉन्ट ग्रुपमधील फॉन्ट कलरवरती क्लिक करा. केल्यानंतर त्यांनी सांगल्याप्रमाणे डार्क ब्लू. ठीक आहे. तर डार्क ब्लूच्या ऑप्शनवरती क्लिक करा. एवढं झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आन्सर जे आहे ते आपलं सबमिट होऊन जाईल. तर बघा हे सॉल्व झाल्यानंतर याला एंड करून घ्या. आता फक्त आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट राहिलेली आहे, तर ती आपण आता बघूया. ठीक आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टवरती क्लिक करा आणि इथं स्टार्ट एक्झाम. ठीक आहे. तर सेशन नंबर 21 आहे आपलं हे. नेक्स्ट करा. पहिला प्रश्न बघा, मायक्रो सेकंड्स, नॅनो सेकंड्स आणि पिको सेकंड्स ही छापील आउटपुटचे मापन करण्याची एकक आहेत. तर त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे चूक. ठीक आहे. तर चूक आहे ते सबमिट करूया. नंतरचा प्रश्न बघा, बहुतांश पर्सनल कम्प्युटर सिस्टीममध्ये CPU एका चिपवर समाविष्ट असतो, ज्याला डॅश डॅश म्हणतात. ठीक आहे. तर ते म्हणजे मायक्रो प्रोसेसर. थर्ड नंबरचा ऑप्शन आहे, सबमिट करा. नंतर बघा, पुढीलपैकी कोणते मायक्रो प्रोसेसरचे 2 मुख्य घटक आहेत. तर 2 मुख्य घटक म्हणजे कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक लॉजिकल युनिट. ठीक आहे. तर हे आपला आन्सर आहे सेकंड नंबरचं. याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट प्रश्न बघा, डॅश डॅश या हार्डवेअर घटकांचा उपयोग कम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो. ठीक आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते म्हणजे आहे प्रोसेसर. ठीक आहे. तर थर्ड नंबरचा आन्सर आहे. क्लिक करा आणि सबमिट करा. तर बघा इथं आपण सेशन नंबर 21ची सेशन कंप्लीशन टेस्ट बघितलेली आहे. तर अशाच प्रकारे जर नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह मिळतील भविष्यामध्ये सुद्धा. तोपर्यंत मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.